राहणार आहे। आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हे जोडले गेले आहे। नवनाथजी, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीएला समर्थन करणार का, अशा चर्चा सध्या सुरू झालेली आहे। या संदर्भात अंतर्गत मतमतांतर असल्याचं कळतंय। तुमची काय प्रतिक्रिया, आणि जर एनडीएला समर्थन देत असले तर एनडीएचा एक घटक म्हणून तुम्ही याकडे कसं पाहतात? पाठिंबा दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं। तिकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला, एनडीएला साथ दिली। त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार गटाचे काही खासदार किंवा आमदार जर का एनडीएला समर्थन देणार असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही। मुळामध्ये मूळ राष्ट्रवादी ही सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आहे। त्या मूळ विचारामध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार आमदार येणार असतील तर निश्चितपणे त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जातोय, एनडीए ताकदवान होते। या पार्श्वभूमीवर उबाटा गटाने देखील पाठिंबा दिलाय। उबाटा गटाचे खासदार देखील एकनाथजी शिंदेसोबत आले। त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात एकत्र येत असतील तर निश्चितपणे त्यांचं स्वागत केलं पाहिजे। राहिला प्रश्न रोहित पवारांचा, तर रोहित पवार सातत्यानं काँग्रेसची भूमिका मांडतायत। 2029 ला रोहित पवार हे काँग्रेसकडनं विधानसभेची निवडणूक लढणार आहेत। रोहित पवारांचं स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटामधल्या नेत्यांशीही जमत नाही। रोहित पवारांचा राष्ट्रवादीमध्ये एक स्वतंत्र आपलं अस्तित्व आहे आणि स्वतंत्र गट आहे। त्यामुळे रोहित पवार हे राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेसमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे कदाचित त्यांना याबद्दल फारशी माहिती नसेल, परंतु सुनेत्राताई पवार आणि शरदचंद्र पवार यांचा गट जर का सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वात एकत्र येणार असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही। जी नवनाथजी, खूप धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।